संपादन केला आणि डुंगे संघाचं आपण पाहिलं तर चांगली कामगिरी आज पाहायला मिळाली होती, परंतु अंतिम क्षणामध्ये जे हनुमान सरवली टीम त्यांच्यावर ते हेवी झाली, वरचढ झाली आणि सामन्याला मात्र विजय संपादन करून दिलं गेलं। आता पाहूया या दोन टीम मधील द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाईल, चांगलं बॅटल पाहायला मिळेल। सुनील माली आणि अविन माली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये येते सुरुवात करण्यासाठी आणि या हंगामामध्ये एक चांगली सुरुवात केली गेली आहे या टीमने सुद्धा, खास करून गुरुदत्त मानकोळी संघाचा विचार केला तर। आणि सरवली टीम आपला फॉर्म झुजत आहेत आणि संघर्ष करत आहेत आपल्या खेळाच्या माध्यमातून आणि इथं मात्र सुरुवात चांगली झालेली आहे। पहिल्या सामन्यामध्ये साई कृपा डुंगे टीमला या ठिकाणी शिकस्त दिली गेली आहे। आता आबादेत ठेवत मानकोली टीमला मात्र किती धावांपर्यंत रोखतायत हे पाहण्यासारखं राहील, परंतु मानकोली टीम कडे सुद्धा भली मोठी लाईन आहे बॅटरची, त्याचा कशा प्रकारे यूज करतात पाहूया, कारण क्षमता कला सर्वांकडे आहे, परंतु कधी फॉर्म कम जास्त होऊ शकतो नो डाऊट। तर पाहूया आज नामी संधी आहे या चषकावरती नाव कोरण्यासाठी, पुढे चाल करणाऱ्या टीमसाठी। आज सेमीफायनली खेळणार आहोत पहिली या स्पर्धेची, स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण अविन आणि सुनील, गोलंदाजी मार्ग वरती पाहतोय आपण महेंद्र पाटील तयार होते बरोबर या ठिकाणी पाहतोय सामना चालू होतोय 12 वाजून 3 मिनिटाने। 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 ओव्हर फेकावे लागतील, अन्यथा पंच तुम्हाला काय पॅनलाइज करायचे करतील। गोलंदाज टर्न होत आहे, गेम ऑन, सर्वांना जय श्रीराम। पहिल्या चेंडूची फेकी आणि मोठा फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आहे आणि पहिल्याच चेंडूवरती बिग सफलता या ठिकाणी अर्पित केली जाते। सुनील माली बॅक टू द डगआउट। कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा बॅटिंग साठी राहुल माली तयार होते, पुन्हा एकदा गोलंदाज महेंद्र सरसावतोय। क्या बात आहे, हा एक चेंडू खूप चांगला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर एक धाव रोखू शकत नाही आहे। लेगबाजच्या स्वरूपाने ही एक धाव कंप्लीट केली जाते आणि आता कुठेतरी डावाला ओपनिंग होते एका धावेने। महेंद्र पाटील मागील मॅच मध्ये पाहिलं तर 19 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये झाले गेले ते विसरून नव्याने चांगली सुरुवात करत असताना एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करतोय, आपल्या संघाला एक चांगलं योगदान देतोय। पाहूया अजूनही भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे, अर्थात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या ओव्हर मधील। अविन माली ऑन स्ट्राइक, पहिल्या चेंडू फेस करतोय, समोरच्या दिशेला खेळून काढलेला आहे, सिंगलने खेळ रोटेट झाला आहे एका धावेने। आपण पाहिलं तर अविन याने सुद्धा आपला खाता ओपन केलेला आहे आणि 2 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय। पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय। या वेळेस वाढ शॉट खडे खडे लॉप केला आहे, चेंडू सीमा पार तोलून मापून जातो षटकार। आमच्या देवानंदले दादा पाहूया अजून भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे, काय होतंय
आज भन्नाट फॉर्म मध्ये दिसतोय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर कुठेतरी मिस टाइम फटका खेळला गेला होता, त्यानंतर मात्र एक अफलातून फटका पाहायला मिळतोय. षटकार. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय पण पॉईंटच्या रिझनला जातोय चेंडू. इथे एक धाव घेतली जाते. षटकार लागल्यानंतर या ठिकाणी येतोय सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 9. षटकार आल्यानंतर ही कमबॅक केले जाते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर धावसंख्या थांबवण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त झाला आहे, कारण 6 धावा एका चेंडूवरती येत आहेत आणि बाकी चेंडूवरती सिंगलचा खेळ पाहायला मिळते. त्या अनुषंगाने धावा कमी आहेत. पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेग अंपायरच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यांनी थोडंसं गफलत जरूर झाली. दुसऱ्या धावेची मागणी केली आणि या ठिकाणी काय घडतंय, यस पोचला जातोय फलंदाज आपल्या घरामध्ये. 2 धावा येत आहेत आणि याचबरोबर षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. 2 धावांनी धावसंख्या 11 अंकावरती लागली गेली आहे. ओव्हर क्रमांक पहिलं. याच्यानंतर सोनादेवी टेमघर आणि तुफान पिंपलास या टीमने तयार राहायचं आहे. दोन्ही टीमला विनंती आहे वेळेवरती उपस्थित राहा, अन्यथा या आपण पाहिल्या असोसिएशनच्या माध्यमातून काही नियम लावले गेले आहेत. एखादा संघ नायक उपस्थित नसेल तर त्याला धावांची पेनल्टी आहे आणि दोन्ही संघ जर उपस्थित नसतील तर त्याला ओव्हरची पेनल्टी आहे. त्याच्यासाठी दोन्ही टीमला विनंती आपण वेळेवरती उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतर सोनादेवी टीमगार आणि तुफान पिंपलास ही मॅच पाहणार आहोत आणि तदनंतर निमिलन पायगाव ज्या संघाला खऱ्या अर्थाने सूर गवसलेला आहे. भरपूर स्पर्धेमध्ये ते दुसऱ्या राऊंड नंतर पराभूत होते, पण मागील स्पर्धेचा विजेता आपण जर पाहिला तर निमिलन पायगाव या टीमला मात्र चांगलं यश प्राप्त झालं आहे. पाहूया देवेस्फोट पाय त्यांच्या अगेन्स्ट एकाच विभागामध्ये 2 संघ खेळतील. पुन्हा एकदा यावेळेस पाहूया रवींद्र पाटील येतोय. वॉट अ शॉट. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लांबी काय गाठता आली नाही आहे आणि जेलच्या स्वरूपात फलंदाज झाले बाद. कपिल पाटील साहेब. संदीप या ठिकाणी पाहतोय आपण, या ठिकाणी क्रॉस झाले होते आणि स्क्वेअर लेग क्लिअर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होता. चेंडूची गती कमी होती, त्या कारणास्तव आपण पाहिलं हवं तसा फटका काही खेळता आला नाही. या डॉटचे होते समाप्ती. धावसंख्या पाहतोय स्थिर आहे 11 अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या चेंडूवरती आला होता विकेट, तदनंतर या ठिकाणी डॉट. पाहूया या ठिकाणी काय घडतंय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय रवींद्र पाटील. आता मात्र उडवला चांगला आहे चेंडू. पाहतोय आपण काऊ कॉर्नरला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरीची मागणी केली आहे, परंतु या ठिकाणी पोहोचला जातो की नाही तपासलं जाईल. मैदानी पंचांचा इशारा आहे की पोहोचला गेलाय, परंतु पाहूया या ठिकाणी लाईव्हला पाहूया, चेक करूया.
खऱ्या अर्थाने खूप मेहनत घेत आहेत. आपण पाहता कडाचा ऊन पडलेला आहे, परंतु बाउंड्री लाईनचा ठराविक अंतरावरती ताबा घेतलेला आहे कमिटी मेंबरने. सुधीर पाटील असतील, भानुदास भोईर, तसेच सतीश थले. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला उंची देण्यासाठी उन्हाचा काहीही एक तमा न बाळगता या ठिकाणी पाहतोय आपण बाउंड्रीचा ताबा घेतला जातोय. या ठिकाणी पाहतोय बॅटर सेफ आहे. 2 धावा या ठिकाणी येत आहेत. 2 धाव्यांनी स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते 13 या अंकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. गोलंदाज पुन्हा एकदा होता तयार संदीप. यावेळेस मात्र चांगला फटका आहे. कव्हरला चेंडू निघून जातोय आणि इथं मात्र दुसऱ्या धावीची मागणी केली आहे आणि मागणी तशी पूर्ण. क्या बात आहे मित्र म्हणा, लेझी क्रिकेट आहे. चेंडू हातामध्ये होता, धाडस दाखवली, हिंमत दाखवली आणि चेंडू फेकण्यामध्ये कुठेतरी उशिरा केला आणि त्याचा फायदा घेता येणार. या ठिकाणी 21-2 मध्ये परिवर्तन झालं. 15 धावा धावपलकावरती. धावा बनत नाहीत, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 धावा या ठिकाणी येत आहेत. यानंतर मॅच जी आहे ती सोनादेव टेमघर आणि तुफान पिंपलास अशी होणार आहे. यस, या ठिकाणी सोनादेव टेमघर टीमचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, आपल्याही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सर्व टीमला विनंती आहे पण या व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. या कमिटीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर एक चांगली संकल्पना आहे. संपूर्ण टीमचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याच्यासाठी संघनायक निवडला गेला आहे. प्रतिनिधित्व म्हणून या ठिकाणी पाहतो मिसफील्ड पाहायला मिळाली, परंतु बॅकअप चांगला आहे आणि या ठिकाणी अभिनयानं मात्र जायचं आहे घरी लवकरात लवकर आणि रनच्या स्वरूपात होते बाद. पहिला
या ठिकाणी पाहतोय येतोय चौकार आणि या स्पर्धेमधील हा जवळ 61वा हा चौकार लागला गेला आहे. ग्राउंड शॉट भरपूर पाहायला मिळाले आहेत. इथे पाहतोय आपण आता मात्र पॉइंटला चेंडू डीप मध्ये जातोय. आता मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. दुसरी धावची मागणी केली जाते परंतु पोस्टला जातोय आपल्या क्रीज मध्ये. सिंगल धाव, सिंगलने खेळ पुढे जाते धावफलकावरती. पंचवीस धावा. ओव्हर क्रमांक तिसरा आहे, धावसंख्या 25 आणि तिसऱ्या ओव्हरतील मला तरी वाटतं शेवटचा चेंडू हा फेकणं बाकी आहे. म्हणजेच याही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. आतापर्यंत 8 धावा खर्च केले आहेत, 7 धावा आणि या ठिकाणी सिंगल येते. सिंगल पेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजे 8 धावा बरोबर खर्च केल्या या ओव्हरमध्ये. आपण पाहिल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, पहिल्या ओव्हरमध्ये 11. शेवटचा अंतिम ओव्हर हाणामारीचा पाहूया त्या ओव्हरमध्ये किती धावा घेतल्या जातील. नेक्स्ट मॅच चांगली मॅच पाहायला मिळेल. सोनादेवी टेमघर आणि तुफान पिंपलास दोन्ही संघ नायकांना विनंती आहे पण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दोन्ही टीम या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत आणि दोन्ही टीमला विनंती आहे की आपण ऑफिशियली एंट्री आहे ती लगेच जमा करायची आहे. अल्पेश गायकवाड, न्यू मिलन पायगाव या संघाने क्या बात आहे एंट्री जमा केलेली आहे. प्रवीण चौधरी येतोय शेवटचा अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी. अजूनही पहिल्या चेंडू पासून या ठिकाणी खेळ पाहायला मिळाला होता. त्यावेळेस सुनील माली मात्र बाद झाले. तदनंतर अविन माली यांना खास काही करता आलं नाही. या राहुललाही काही खास करता आलं नाही. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला परंतु संदीप ज्युनियर मात्र एकाकी खेळ करतोय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचं आहे, वेळ खूप वाया जातोय. प्रवीण चौधरी टर्न होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॅकवर्डला चेंडू ट्रॅव्हल्स होतोय. क्षेत्ररक्षक पोस्टला जातोय, क्या बात आहे. आणि सिंगलच धाव मिळेल, त्यापेक्षा अधिक काय नाही आहे. प्रवीण पुन्हा एकदा या ठिकाणी पाहूया तयार होईल. आता मात्र रणजित येतोय स्ट्राईक एंडला. रणजित कडे सुद्धा चांगले कलात्मक मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. पाहूया ती दर्शवावी लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका सजवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षक मात्र बनेल प्रेक्षक. चेंडू मात्र निघून जाईल सीमा पार, येईल चौकार. सच्चा दिला या ठिकाणी पाहतोय आपण येतोय चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकले 31 या अंकावरती जाऊन पोहोचले आहे. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चौकार आलेला आहे. असेच एखाद दोन अजून मोठे फटके आले तर एक चांगला बॅलन्स स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु पाहूया या ठिकाणी काय घडतंय. बिल्डिंग मध्ये सजावट करण्यात येत आहे. पुढे चेंडू या ठिकाणी फ्लाइट डिलिव्हरी. आता मात्र येतोय आणि फायनल सीमा पार येतोय षटकार. आमच्या देवानंद
चला स्पीडअप करा मित्र, चला खेळायला लवकरच सुरुवात करूया आपण. या ठिकाणी 6 ने धावसंख्या पुढे सरकली 44 या अंकावरती. यस, या ठिकाणी पाहू शकता या सामन्याचा आनंद घेत आहेत कॉमेंटेटर सुभाष धुमाल आमच्याशी जुडलेले आहेत. खऱ्या अर्थाने अल्पेश गायकवाडवरती त्यांचं खूप प्रेम आहे. त्यांनी व्हॉट्सअप कॉल या ठिकाणी केला आहे, व्हिडिओ कॉल बऱ्याच दिवसातून पाहिले नाही, त्याला नजर मिळाली नाही आहे आणि या ठिकाणी त्याचा आनंद घेत आहेत. धुमाल सर, आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस, जेव्हा जेव्हा कॉमेंट्रीला असतात तेव्हा तेव्हा आम्हा सर्वांना त्यांची हेल्प चांगली लाभली जाते असे कॉमेंटेटर सुभाष धुमाल या सामन्याचा आनंद घेत आहेत. पुन्हा एकदा त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बोलूया खेळाकडे. 44 धावा धावफलकावरती या ठिकाणी जमा झालेल्या आहेत. प्रवीण या ठिकाणी गोलंदाजी करतोय. बॅटने सुद्धा रना होत आहेत, धावून पळून सुद्धा रना होत आहेत आणि व्हाईट बॉलच्या सुद्धा रना दिल्या जात आहेत. अशा रीतीने या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भरपूर धावा खर्च होत आहेत. आता मात्र पुन्हा एकदा हा चेंडू चांगला आहे, लाईन लेंथ बरोबर आहे, बरोबर व्हाईट यॉर्कर लेनला पाहायला मिळतोय. 18 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत आणि हा डॉट येतोय चेंडू. धावसंख्या 44, धावसंख्या आता बरोबर झाली आहे. ज्या अनुषंगाने आपल्याला फाईट करायला पाहायला मिळेल आणि अजून एक फटका चांगला खेचला गेला आहे. हाही चेंडू जातोय सीमा पार, सिक्सर. माझे करिअर ट्रेंडिंग. सन्मान केला जातोय. खऱ्या अर्थाने आपण नेहमी म्हणतोय की अतिथी देवो भव आणि त्या युक्तीप्रमाणे या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय येतो स्वागत आणि सन्मान प्रत्येक व्यक्तिमत्वाचा. तर चला सोनदेवी टीमघर आणि तुफान पिंपलास संघनायक या टॉस बॉक्स मध्ये आपण नाणेफेक करून घेणार आहोत आणि नाणेफेक करण्यापूर्वी आपण त्या दोन्ही संघनायकांचा करणारे या ठिकाणी सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. चांगली संकल्पना आहे. प्रत्येक टीमचा येतोय स्वागत आणि सन्मान केला जातोय. त्याच युक्तीप्रमाणे या ठिकाणी दोन्ही टीमच्या संघनायकांचा केलं जाईल स्वागत आणि सन्मान. तर चला दोन्ही टीमचे संघनायक या टॉस बॉक्स मध्ये कुलमॅन कालुराम भोईर जॉईंट होत आहेत. तसेच तुफान पिंपलास स्वागत घ्या.
हॅलो. तर विनंती असेल नवीनजी पाटील साहेबांना की आपण तुफान पिंपळ्याच्या संघनायकाचा सर्वप्रथम आपण स्वागत आणि सन्मान करूया. स्पर्धेची मायेची उबदार शॉल, महाराष्ट्राचा महावस्त्र भगवी शॉल, त्याचबरोबर मोमेंटोज आणि फुलगुच्छ देऊन केला जातोय स्वागत आणि सन्मान. तदनंतर कुलमॅन कालूराम सोनादेवी टेमकर संघाचा संघनायक यांचाही करूया आपण येतोचे स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेच्या माध्यमातून चांगली संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. मान सन्मान दिला जातोय प्रत्येक टीमला. विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले या स्पर्धेसाठी. तर आपण करूया नाणेफेक. एका बाजूला आपण पाहतोय ज्याच्या नावाने स्पर्धा केली जाते स्वर्गीय पवन स्मृती, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी वेले. कोण बोलतंय? तुफान पिंपला संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकीचं जे कॉलिंग जे आहे ते सोनादेवी टेमकर संघाच्या बाजूला लागलेले आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचं आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे तर बोलूया आपण खेळाकडे. तर टॉस जे जिंकला आहे ते यस नाणेफेक जे आहे ते सोनादेवी टेमकर टीमने जिंकले आहे. सर्वप्रथम बॅटिंग स्वीकारले आहे. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतात आई गावदेवी 40+ वेले आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषक 2026चा दुसरा दिवस आणि दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानामध्ये गुरुदत्त मानकोली आणि जहानमन सरवली. टार्गेट सेट केलं 51 धावांचा. चांगली फलंदाजी केली रणजितनं या सामन्यातून, नाबाद 27. तर पहिल्या सामन्यातून सुनीलनं चांगली फलंदाजी केलेली आहे. बघूया पहिलं P1चं ओव्हर. सुनील माली पहिला चेंडू स्टेपआउट केले ऑन साइडला. संदीप ज्युनियर चे प्रयत्न सफल. चेंडू चाललाय सीमा पार, येतोय चौकार. माझे करिअर ट्रेंडिंग. जीवन गायकवाड, आपण सीमारेषेच्या बाहेर राहा, नाही तर संदीप ज्युनियरची आणि तुझी आता टक्कर होण्यासाठी थोडंसं काही अंतर कमी होता. हा सीमा पार राहतो. जीवन म्हात्रे ओके. हा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव. थ्रो येईपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 6. 51 धावा. आज मानकुली संघाने पहिल्या सामन्यातून वीर तानाजी दापोडे टीमला पराभूत केलाय, तर जानमन सरवली संघाने साई कृपा डुंगे या टीमला पराभूत केलेला आहे. यानंतरचा पहिल्या फेरीचा तिसरा सामना तुफान पिंपलास आणि सोनादेवी टेमघर दोन्ही टीमचे कॅप्टन सामना सुरू होण्याआधी आपली ऑफिशियली रिपोर्टिंग अल्पेश गायकवाड यांच्याकडे जमा करायची आहे. हा फटका पुन्हा एकदा अगदी आपण पाहिलं तर काउकॉर्नर रिजन कडे सरसावतोय. पहिले तिन्हीचे तिन्ही चेंडू संदीप ज्युनियरच्या दिशेनं. क्या बात आहे. धावसंख्या 8. सुधीर उतेकर गुरुदत्त मानकोली संघाचे सिनियर खेळाडू यांनी आई गावदेवी 40+ आयोजित स्वर्गीय पवन स्मृती चषकाला आणि गुरुदत्त मानकोली टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. मिस टाइम पटका. चेंडू हवेमध्ये. वेल जज कॅच. क्या बात आहे. गोलंदाज सुनीलनं हा चांगला झेल कंप्लीट केलाय आणि पहिली विकेट आपल्या नावावर कोरलेली आहे महेंद्र पाटीलच्या रूपानं. अरे रुबाब वन मॅन, आमच्या दादाचे करोड फॅन, आमच्या दादाचे करोड फॅन, आमच्या दादाचे करोड फॅन. लाखो दिलाची हाय जाने, त्यानं लोकांचं केलंय सोनं, त्यानं लोकांचं केलंय सोनं, त्यानं लोकांचं केलंय सोनं. दादाने बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये
हा झेल गोलंदाजापेक्षा यष्टीरक्षकाला अधिक अंतरावर होता, मात्र चांगली कॉलिंग दोन्ही बंधूमध्ये सँडी आणि सुनील, आणि ते चांगला झेल टिपलाय गोलंदाज सुनीलनं. पहिल्या 3 चेंडूमध्ये 8 आणि त्यानंतरच्या चौथ्या चेंडूवर इथे विकेट घेतलेली आहे. धन्यवाद आमचे भरतदादा रामदास माली शाखा प्रमुख मानकोली आम्हाला ऑनलाईन जोडलेत. त्यांनी या स्पर्धेला आणि लाडक्या संघाला अर्थातच गुरुदत्त मानकोली टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद दादा. मानकोली गावचे शाखा प्रमुख भरतदादा रामदास माली आपल्या देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद इथे उपस्थित आहेत. हा चेंडू लेग स्ट्रिकला सोडून जातोय कबीर पाटील यांच्यासाठी. हा वाईट चेंडू सुनीलचा. धावसंख्येत बदल, धावसंख्या 9. हा चेंडू स्कॅरोद विकेट केलेत. अगदी ते शतरक्षकाला बीट करून चेंडू चाललाय डीप, फाईन लेग, सीमा पार, चौकार. सूर्यकांत देखील षटकाराने खातं खोललं. या सामन्यातून चौकाराने दोन्ही फलंदाज डावखुरे आता जे आहेत. एका बाजूला कॅप्टन रवींद्र पाटील तर स्ट्राईकला आहेत कबीर पाटील. हा फटका फसलाय, चांगला झेल डीप मिड विकेट रिजन मध्ये आणि फलंदाज कबीर पाटील OUT आउट. आमच्या देवानंद संघाचा एक असा खेळाडू आहे की ते पूर्ण मैदानाला गिरकी मारू शकतो. खूप फिट खेळाडू आहे, म्हणूनच त्याला संघनायकी जबाबदारी गुरुदत्त मानकुली टीमने दिलेली आहे. खूप मेहनती खेळाडू आहे, मैदानामध्ये खूप ऍक्टिव्ह असतो. पहिल्या ओव्हरची समाप्ती 2-13. सुनीलनं या मॅच मधून 2 फलंदाजांना बाद केलाय. फलंदाजीतून मात्र त्यांनी जरूर अपयश. चला आपण स्वागत आणि सन्मान करूया. न्यूझीलंड पायगाव टीमचे एक उत्कृष्ट खेळाडू रुपेश मुकादम आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. न्यूझीलंड पायगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू रुपेश मुकादम यांचा स्वागत आणि सन्मान करूया. रघुनाथजी घरात ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या ट्रॉफ्या स्पॉन्सर केल्या आहेत, त्यांच्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान होईल. स्वर्गीय सुमित्रबाई कृष्णा घरात यांच्या स्मरणार्थ आपण या सुंदर ट्रॉफ्या पाहतोय आणि त्याच व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान इथे रुपेश मडवीचा होतोय. आई गावदेवी वेले संघाचे खूप मोठे फॅन आहेत रघुनाथजी घरात. त्यानंतर कैलास चौधरी आपण पुढे यायचं आहे. सोनादेवी टेमघर टीमचे माजी कॅप्टन आणि 2017-18 दमन दौऱ्याचे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पारितोषिक कैलास चौधरी पटकावलं होतं. कैलास चौधरीचं स्वागत आणि सन्मान करूया. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू झालाय. आपण मान्यवर कक्षामध्ये आपले खेळाडू मित्र यांचं स्वागत सन्मान करतोय. रघुनाथजी घरात, त्यानंतर सोनादेव टेमघर संघाचे एक सिनियर खेळाडू अरुणदादा आपल्या मान्यवर कक्षेमध्ये आहेत. त्यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया. गावदेवी वेल संघाच्या वतीनं मित्रांनो या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना आहे. प्रत्येक कॅप्टनला सन्मान चिन्ह देऊन आणि प्रत्येक खेळाडूचा हेतूची स्वागत आणि सन्मान देतोय. अरुणदादा चौधरीचं स्वागत आणि सन्मान. त्यानंतर बिंदास इताडकर संघाचे एक चांगले खेळाडू आहेत. बिंदास इताडकर आपण देखील पुढे या.
बिंदास सिद्धगडचा आपण तुषार चौधरीचा देखील स्वागत सन्मान करणार आहोत. रोहित शेठ चौधरी फॅन टीम सोनादेवी टेमगार नक्कीच नवनिर्वाचित भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून फलंदाज बाद आहेत. तिसऱ्या पंचांचा इशारा आलेला आहे. बिंदास सितारगड यांचा स्वागत आणि सन्मान होतोय. त्यानंतर तुषार चौधरीचा देखील आपण एक स्वागत सन्मान करू आणि त्यानंतर आपण मैदानाकडे वळणार आहोत. मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान रघुनाथजी घरात आई गावदेवी 40+ चे एक चांगले चाहते आहेत आणि या स्पर्धेसाठी त्यांचं तन मन धन अर्पित झालेले आहे. तिन्ही ट्रॉफ्या या स्पर्धेसाठी त्यांनी स्पॉन्सर केलेत. सुमित्राबाई कृष्णा घरात यांच्या स्मरणार्थ धन्यवाद रघुनाथजी घरात. जाऊया आपण बघूया. सँडीने इथं विकेट घेतलेली आहे. सांघिक यश धावबाच्या स्वरूपात. आता प्रवीण आणि अजय दोन्ही डावखुरे फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेत. अजयनं अगदी हा फटका उडवलाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं आणि स्क्वेअर लेग पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा आलाय चौकार. आमच्या देवानंतले दादा आणि त्यानंतर एक सिंगल धाव घेऊन 2 चेंडूमध्ये त्या धावा अजय पाटीलनं पूर्ण केले होते पहिल्या सामन्यातून. या षटकाराने धावसंख्या झाली ती 20. अजूनही 31 ची गरज आहे. चेंडू आहेत 15 चेंडूमध्ये 31, 9 मध्ये 20 आलेत आणि आता उर्वरित 15 मध्ये 31 शिल्लक आहेत. पुढील चेंडू नक्कीच आमचे गुरुनाथ माली संघातील एक सर्वात सिनियर खेळाडू आणि गुरुदत्त क्रीडा नगरीचे खजिनदार पॉइंटला उभे आहेत. मनोज केनी शॉर्ट फाईन लेग इनफिल्डच्या आतमध्ये. क्या बात आहे. गुड बॉलिंग. अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय सँडीचा. बोटांची जादू दाखवली या चेंडूवर. चांगलं कमबॅक. गुरुदत्त मानकोली टीम आणि जॉन सरवली असा स्वर्गीय पवन स्मृती 2026 चा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे. जगदीश दादा म्हात्रे आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. घनश्यामजी भोईर इथे आगला वेगळा फटका. अजय देखील असतायत. चेंडूला खेळायचं होतं पिंपलास कडे, चेंडू चाललाय भाटलेकडे. नक्कीच 2 धावा इथे आलेत. जगदीश म्हात्रे आपल्या भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सहसचिव आहेत. घनश्यामजी भोईर माजी उपसरपंच पिंपलास आपण देखील यायचं आहे. मान्यवर कक्षामध्ये या. वेल जज कॅच. मोठी विकेट अजय पाटीलची सँडीच्या खात्यामध्ये. रणजितनं झेल कंप्लीट केलाय आणि धक्का नंबर 4 जानमन सरवली टीमला. सूर्यकांत त्या ओव्हर मध्ये आलेत 22 आणि आता 2 ओव्हर मध्ये अजूनही बनवायचे आहेत 29. मनोज केनी क्रमांक 3 चे ओव्हर. सोनादेवी टेमगार रोहित शेठ चौधरी फॅन टीम आणि तुफान पिंपलास. सोनादेवी टेमगारचे कॅप्टन कालुरामदादा भोईर आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी लगेच संपर्क साधा.
सामना सुरू होण्याआधी कालराम भोईर आपण अल्पेश गायकवाडशी संपर्क साधायचा आहे. तुषार चौधरी, कैलास चौधरी अँड ऑल टीम. 12-29 हा फटका बघूया. प्रवीण चौधरीनं काऊ कॉर्नर रिझनला केला. रणजितनं या मॅच मधून फलंदाजीतून नाबाद 27. अजय पाटीलचा चांगला झेल टिपलाय. नक्कीच आज रणजितची बॅट आणि सुनीलची बॅट दोन्ही सामन्यातून आपल्याला चांगली पाहायला मिळाली. अविन माली शॉर्ट थर्डमॅनला पॉइंटला. गुरुनाथ माली इनफिल्डच्या आतमध्ये रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला चेंडू. प्रवीण चौधरीला चेंडू डॉट टाकलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये हरिभक्त पायरना आपले जगदीश महाराज झालेले आहेत. क्या बात आहे. त्यानं देखील संधी मिळालेली आहे. 10-27 स्ट्रेट ड्राईव्हचा फटका किशोर मालीच्या दिशेनं. अगदी चेंडू ऐन टाइमावर किशोरच्या हातामध्ये आला. नक्कीच नशीब इथे मानकुली संघाच्या बाजूनी आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला मिळत आहेत. कारण की 15 मध्ये आलेत 26 आणि 9 मध्ये पाहिजेत 25. बघूया. किशोर एक चांगला खेळाडू आहे. एकविरा मानकुली रेग्युलर संघाची खूप सेवा या खेळाडूंनी केलेली आहे. बघूया. हा चेंडू ऑन साइडला चाललाय. पुन्हा एकदा पिक्चर में रणजित. आणि क्या बात है. फिल्डिंग जरूर चांगली झाली. रनिंग बिटवीन द विकेट देखील सुरेख. प्रवीण चौधरीनं 2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 28. 8 मध्ये 23. 8 चेंडू आणि 23चं समीकरण. दुसऱ्या फेरीचा हा महत्वाचा सामना. इथे चेंडूला इनसाइड आउट. जबरदस्त फटका. ताकद नजाकत. प्रवीण चौधरीचा क्लास षटकार. या षटकाराने आता पुन्हा एकदा सामन्यामध्ये गरमी निर्माण केलेली आहे. धावसंख्या झाली 34. आता 7 मध्ये धावा आहेत 17. 7-17. बघूया. मनोज केनीचा अजून एक चेंडू या तिसऱ्या ओव्हरचा शिल्लक आहे. षटकार आलाय. अविननं दोन्ही हात डोक्याला लावलेत. बघूया. अगदी यष्टीरक्षक सुनील माली इस्टर्न पासून दूर. राहुल लॉंग ऑन लाय. किशोर डीप एक्स्ट्रा कव्हर. बंडू माली डीप स्लिपर कव्हरला अशी ऑन साइडला फिल्डिंग. 7-17. हा फटका बघूया. तानाजी माली आणि तानाजी मालीच्या डोक्याच्या वरून मनोजनं 2 चेंडू मध्ये 12 दिल्या आणि पहिले 4 मध्ये 6 दिल्या होत्या. आता सामन्याचं समीकरण येऊन थांबलाय. 7-11. मनोज केनीचे 2 चेंडू खूप घातक गुरुदत्त मानकुली टीम साठी राहिलेले आहेत. 6 मध्ये 11. सहा चेंडू आणि 11 धावा. मनोजचा विचार केला तर गुरुदत्त मानकुली संघाचा एक भरवशाचा गोलंदाज लालचंद दादा माली आपलं देखील खूप खूप स्वागत. नक्कीच आमच्या एकविरा रेग्युलर संघाचे कोच आणि क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम. मानकुली गावचे समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक लालचंद दादा हरिचंद्र माली आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. 6-11 नाराज आहेत मनोजच्या गोलंदाजीवर. नक्की सर्व खेळाडू आणि प्रेक्षक. कारण की मनोज करून अपेक्षा नव्हती. वेलकम गुरु थले. आई गावदेवी 40+ वेले संघाचे कुल कॅप्टन यष्टीरक्षक. नक्कीच वेलकम वेलकम वेलकम. मला वाटतं खास करून सँडीचा सामना पाहण्यासाठी गुरु थलेने तो उपस्थित दिलेले आहे. खूप चांगले फॅन आहेत.
नरेश दादा पाटील, दादा आपण देखील मांडव कक्षामध्ये या. नरेश दादा, कालीराम म्हात्रे आमचे संतोष म्हात्रे यांचे वडील समाजसेवक वेले, आपण देखील यायचं आहे. श्याम पाटील वेलकम. 6-11 रणजितचा दिवस आहे आणि गोलंदाजी रणजितला दिली, खूप चांगला निर्णय घेतलाय. बघूया 6-11 रणजितला रोखायचे आहेत. हा चेंडू फलंदाजाच्या शरीरापासून दूर ठेवलाय. चांगली लाईन अँड लेंथ. 5-11. श्याम पाटील वेलकम. काही गावदेवी वेले 40+ चे सदस्य नक्कीच. देवदास म्हात्रे आणि सुधीर पाटील, कोहिनूर पाटील देखील खूप मेहनत. इथे जगदीशनं चेंडूला पाठवलाय. बघूया अगदी चेंडू अजूनही इनफिल्डच्या आतमध्ये. तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. क्या बात आहे. चक करायचं आहे का म्हात्रे सर? यस, चक करूया. किशोर अगदी तिथे फिल्डर पोचले होते. लॉंग लेग आणि डीप फाईन लेग रिजन मध्ये चेक केलं जाईल. कोहिनूर आहेत तिथे. कोहिनूर बघूया, चेक करूया आपण. पंचांनी मदत घेतलेली आहे टेक्निकल टीमची. एकदम आतमध्ये चेंडू पकडलाय. यस, 3 धावा येतील. 4 मध्ये आता 8. 4 चेंडू 8 धावा. चेसिंग कंपल्सरी. मानकोली की सरवली, सरवली की मानकोली. आज स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पहिल्या सत्रावर 2 विजय. बघूया कुठल्या संघाच्या नावी. चार 8. हा फटका अगदी हवाई सफर. प्रवीण चौधरीने जे 3 षटकार सलग ठोकलेत त्या 3 फटक्यांनी जर्मन सरवली टीम ऑल इज वेल. नाना गोंडलेकरून टी शर्ट दिला जाईल. नक्की सध्या आमच्याकडे टी शर्ट उपलब्ध नाही आहेत, मात्र नाव प्रवीण चौधरीचं अल्पेश गायकवाड नमूद करतील. जेव्हा टी शर्ट येतील तेव्हा अवश्य त्यांच्यापर्यंत पोहोचू. बघूया आता चेंडू आहेत 3 आणि धावा बनवायचे 2. मनोज केनीचे 2 षटकार आणि रणजितचा षटकार. 3 चेंडू मध्ये 18 धावा. अगदी 600च्या स्ट्राईक रेट न पूर्ण केलेत. हा फटका बसलाय. बघूया मनोज केनी झेलच्या खाली. वेल जज कॅच. क्या बात आहे. फलंदाज कोण आलेत? उमेश. 2 चेंडू मध्ये 2 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे. मानकोली की सरवली. स्वर्गीय पवन स्मृती चषकाचा दुसरा विजय कोणत्या संघाच्या नावी? रणजित माली. राऊंड द विकेट. वेले गावाच्या टोकाकडून षटकातील 5वा चेंडू. 2 मध्ये 2. इथे चेंडूचा पिछा जरूर केलाय. इथे आलाय वाईटचा इशारा. नक्कीच इथे रणजितचा खराब चेंडू. स्कोर इज लेवल. चेसिंग इज कंपल्सरी.
आता 2 चेंडूमध्ये एका धावेची आवश्यकता. इथे अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट. इनफिल्डच्या वरून चेंडूला उमेशनं सीमापार पाठवलाय आणि हा सामना जिंकलाय. जानमान सरवली टीमनं हडला गुरुदत्त मानकुली टीम. 51 धावांचं रक्षण करता आलं नाहीये. 1 चेंडू आणि 5 विकेट राखून या धावा बनवल्यात. या सामन्यातून 53. अभिनंदन सोमनाथ चौधरी, श्यामदादा चौधरी फॅन टीम, जानमान सरवली. नक्कीच आपण सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करू. मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे